विद्यार्थी मित्र हो, आत्तापर्यंत आपण 2 युनिट पाहिलेले आहेत. आता या पाठ क्रमांक 4, 5 आणि 6 या आधारावर असलेला अभ्यासपत्रम 2 याचा भाग आता आपल्याला पाहायचा आहे. काही प्रश्नांची उत्तरं तोंडी सांगतो आहे, तर काही फळ्यावरती लिहून दिलेली असतील, ते आपण नंतर आपल्या वहीमध्ये लिहून पूर्ण करावेत. प्रश्न पहिला, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. आता हा प्रश्न सोडवत असताना पूर्वीही सांगितलेलं आहे की आपल्याला वाक्य लिहायचं आहे आणि मग ते सत्य आहे का असत्य आहे ते सांगायचं आहे. पहिलं अ वाक्य, सुदासः मालाकारः आसीत्. उत्तर सत्यम. आ प्रश्न, सुगतः सुदासाय कमलार्थम अधिकमूल्यं यच्छति. उत्तर असत्यम. ई कमलस्य विकासेन तडागः विभूषितः. सत्यम. दीर्घ ई एतत् विश्वम् अणुभिः निर्मितं. सत्यम. उ द्रव्यस्य आदिमः घटकः परमाणुः अस्ति. असत्यम. दीर्घ उ प्रश्न, अर्णवः क्षेत्रात् तंडुलान् आनयति. असत्यम. दुसरा प्रश्न बघा आता, उचितं पर्यायं चित्वा वाक्यम पुनर्लिखत. वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि मग रिकाम्या जागी योग्य तो पर्याय आपल्याला भरायचा आहे. नुसत्या रिकाम्या जागा सोडवायच्या नाहीत, वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत. अ शिशिर ऋतौ एकम पद्मम व्यकसत. आ अहो महिमा परमात्मनः. ई पूजार्थमिदं कमलम अभ्यर्थये. दीर्घ ई अहम 10 सुवर्णनाणकानि यच्छामि. उ अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. ए एतत् विश्वम् अणुभिः निर्मितम्. तिसरा प्रश्न, क्रमेण योजयत. आता इथं प्रत्येक याच्यामध्ये 4 वाक्य दिलेली आहेत, त्यांचा आपल्याला क्रम योग्य रीतीनं लावायचा आहे. आता उत्तरच सांगतो आहे की क्रमाने कशी वाक्य येतील. पहिलं वाक्य, शिशिर ऋतौ पद्मस्य विकासः. दुसरं वाक्य, सुदासस्य धनप्राप्तेः इच्छा. तिसरं वाक्य, सुदासः विक्रयणार्थं राजसद्मनः पुरतः स्थितः. आणि चौथं वाक्य, श्रेष्ठीनः सार्थवाहस्य च विवादः. आ प्रश्न, त्याच्यातला क्रम बघा. पहिलं वाक्य येईल 1 सुदासस्य सुगत दर्शनम. दुसरं वाक्य, सुगतचरणाभ्याम कमलस्य समर्पणम. तिसरं वाक्य, सुगतस्य आशीर्वादप्रदानम. आणि चौथं वाक्य, सुगतदर्शनात बहुमूल्यस्य अपेक्षयाः विस्मरणम. ई प्रश्नातले बघा. पहिलं वाक्य 1 पित्रा कणादमहर्षेः सिद्धान्तविषये कथनम. दुसरं वाक्य 2 वैशेषिकसूत्राणि इति ग्रंथविषये चर्चा. 3 अर्णवस्य विस्तरेण पठनस्य इच्छा. 4
पितुः स्वस्य महाविद्यालये निमंत्रणम. प्रश्न चौथा बघा आता. समास विग्रहम कुरुत. तोंडीच सांगतो आहे. पहिला बाल सूर्यबिंबम. आता दोन प्रकारे करता येईल. बालः सूर्यः कर्मधारय समास किंवा बालसूर्यस्य बिंबम षष्ठी तत्पुरुष समास. दुसरा राज सद्म राज्ञः सद्म षष्ठी तत्पुरुष. तिसरा पूजार्थम पूजायै इति चतुर्थी तत्पुरुष समास. चौथा भक्तिरसार्णवः भक्तिरसस्य अर्णवः षष्ठी तत्पुरुष समास. पाचवा सविनयम विनयेन सह अव्ययी भाव. सहा पुस्तक पठनम पुस्तकस्य पठनम षष्ठी तत्पुरुष समास. सात परागकणः परागस्य कणाः षष्ठी तत्पुरुष. सूक्ष्मकणाः सूक्ष्माः कणाः कर्मधारय. नऊ कणाद मुनिः कणादः नाम मुनिः कर्मधारय. परमाणुः दहावा आकडा परमाणुः परमः अणुः कर्मधारय. 11 अल्पधीः अल्पा धीः यस्य सहा बहुव्रीही समास किंवा दुसऱ्याही प्रकारानं करता येईल अल्पा धीः कर्मधारय समास. 12 मदांधः मदेन अंधः तृतीया तत्पुरुष समास. 13 किंचिज्ञः किंचित जानाति इति उपपद तत्पुरुष समास. पुन्हा एकदा सांगतो. किंचित त हलंत काढायचा. किंचित जानाति इति उपपद तत्पुरुष. 14 उद्यानपालः उद्यानं पालयति इति उपपद तत्पुरुष समास. 15 शिशिर ऋतुः शिशिरः नाम ऋतुः कर्मधारय. 16 नीरजम नीरे जायते इति उपपद तत्पुरुष. 17 दर्शनार्थम दर्शनाय इति चतुर्थी तत्पुरुष. 18 महात्मा महान आत्मा कर्मधारय किंवा महान आत्मा यस्य सहा बहुव्रीही समास. 19 अश्मखंडः अश्मनः खंडः षष्ठी तत्पुरुष. 20 हस्तस्थम हस्ते तिष्ठति इति उपपद तत्पुरुष. आणि शेवट 21वा जपा कुसुमम जपा नाम कुसुमम कर्मधारय समास. आता पुढचा 5वा प्रश्न उचितम कारणम चिनुत म्हणजे योग्य कारण त्या ठिकाणी आपल्याला ओळखून लिहायचं आहे. हाही प्रश्न सोडवत असताना वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि मग त्याच्या पुढे जो योग्य पर्याय असेल तो लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. उत्तरासहितच वाक्य सांगतोय. अ वाक्य सुदासः राजसद्मनः
पुरतः स्थितः यतः सः सरसिजं विक्रेतुम् इच्छति स्म। आ सार्थवाहः सुदासाय शतसुवर्णनाणकानि दातुम् उद्युक्तः यतः सः सुदासात् कमलं क्रेतुम् इच्छति स्म। ई सुदासः नीरजं सुगतचरणाभ्यां समर्पितवान् यतः सुदासस्य मनसि भक्तिरसः अजायत। दीर्घ ई वाक्य। पिता अर्णवाय स्वमहाविद्यालयम् आगन्तुं कथयति यतः पितुः महाविद्यालये कणादविषयकानि पुस्तकानि सन्ति। 6वा प्रश्न तालिकां पूरयत वक्त्रा संवादम मेलयत। आता याच्यामध्ये सार्थवाहः आणि उद्यानपालः असे 2 पर्याय आहेत। त्याच्या खाली मंजुषा दिलेली आहे, त्या मंजुषेमध्ये 4 वाक्य दिलेली आहेत। ती 4 वाक्य कोणी म्हटलेली आहेत, कोणाचा हा संवाद आहे, त्याचा वक्ता कोण आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे। आता सार्थवाहः याच्यामध्ये त्याचं वाक्य येईल अहम 100 सुवर्णनाणकानि प्रयच्छामि। हे पहिलं वाक्य सार्थवाहमध्ये येईल आणि दुसरं वाक्य सार्थवाहमध्ये खाली लिहायचं तत् कियता मूल्येन ददासी। ही 2 वाक्य सार्थवाहची आहेत। आता उरलेली जी 2 वाक्य आहेत ती उद्यानपालाची आहेत। एकेन सुवर्णनाणकेन हे वाक्य उद्यानपालानं म्हटलेलं आहे आणि दुसरं नैतत् क्रेतुमिच्छामि, म्हणजे ज्याची वाक्य ही आहेत त्याची वाक्य त्या रकान्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं भरायची आहेत। आता प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात। स्थानाधारेण शब्द पेटिकां पूरयत। त्याच्याही खाली कंसामध्ये मंजुषा दिलेली आहे की एकात एक असे 4 रकाने चौकोन आपल्याला दिलेले आहेत। सगळ्यात बाहेरचा जो मोठा चौकोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला शब्द लिहावा लागेल नगरम। सगळ्यात मोठा जो बाहेरचा चौकोन आहे हा चौकोन, या मोठ्या बाहेरच्या चौकोनामध्ये लिहायचं नगरम। त्यानंतर त्याच्या आतला जो दुसरा चौकोन आहे त्याच्यामध्ये लिहायचं उद्यानम। तिसरा चौकोन जो आहे त्याच्यामध्ये लिहायचं वटवृक्षः आणि सगळ्यात आतला जो लहान चौकोन आहे त्याच्यामध्ये लिहायचं अश्मखंडः। म्हणजे सगळ्यात मोठं नगर, नगराच्या आतमध्ये उद्यान, त्या उद्यानाच्या आतमध्ये वटवृक्ष आणि त्या वटवृक्षाच्या खाली सगळ्यात लहान घटक म्हणजे अश्मखंडः। म्हणजे अशा पद्धतीने ही शब्दपेटिका जी आहे ती पूर्ण करावी लागेल। परीक्षेला अशाच प्रकारची शब्दपेटिका काढावी लागेल। नुसती उत्तरं बरोबर असून उपयोग नाही। जशा पद्धतीनं जालचित्र दिलेलं असतं किंवा वेब दिलेला असतो तसाच आपण काढणं आवश्यक असते। आता शेवटचा प्रश्न पाहूयात। शेवटचा 8वा प्रश्न नाम तालिकां पूरयत। आता समोर तालिका सोडवून दिलेली आहे। अप्सरसा अप्सरोभ्याम अप्सरोभिः तृतीया, दयावतः दयावतोः दयावतां षष्ठी, दृशे दृग्भ्यां दृग्भ्यः चतुर्थी, शाखी शाखिनौ शाखिनः प्रथमा, रज्जवे रज्जुभ्यां रज्जुभ्यः चतुर्थी, सवितरं सवितारौ सवितृन् द्वितीया। की याप्रमाणे आपले
2 युनिट भाषाभ्यासासह पूर्ण झालेले आहेत. प्रत्येक धडा गद्य असो वा पद्य किंवा रम्य संस्कृतमचा भाग वारंवार वाचत चला, त्याचा सराव करा आणि पाठाखालील प्रश्नोत्तरे व भाषापत्र अभ्यासपत्र ह्या सर्वांचा भाग सराव जो आहे तो वेळच्या वेळी करत चला. आता युनिट 3 आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत.